बघा इथं आपल्याला आता पाचव्यामधला ए मधला फर्स्ट सॉल्व करायचं, ठीक आहे. पाचव्यामध्ये जो ए आहे त्याच्यामध्ये दोन आहे, दोन्ही कंपल्सरी. मग इथे येणार इव्हॅल्युएट इंटिग्रेशन डी एक्स अपॉन 3 - 2 इंटिग्रेशन डी एक्स अपॉन 3 - 2 साइन स्क्वेअर एक्स. मग आता याचं सोल्युशन बघा, हा इंटिग्रल ऑफ द फॉर्म आहे. मग सोल्युशन सगळ्यात पहिले काय करायचं, लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन 3 - 2 साइन स्क्वेअर एक्स, ठीक आहे. हा काय इंटिग्रल ऑफ द फॉर्म आहे. मग इंटिग्रल ऑफ द फॉर्ममध्ये हा कुठल्या टाईपचा फॉर्म आहे, तर डी एक्स अपॉन ए मायनस बी साइन स्क्वेअर एक्स हा फॉर्म आहे. मग हा फॉर्म जर असेल तर काय करायचं राहतं, कॉस स्क्वेअर एक्सनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना डिवाइड करायचं. मग इथलं यायचं डिवाइड न्यूमरेटर and denominator by cos स्क्वेअर एक्स, ठीक आहे. मग कॉस स्क्वेअर एक्सने काय करायचं, डिवाइड करायचं. मग आता बघा आपण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघांना डिवाइड करणार, ठीक आहे. मग इथं काय होणार, आय इज इक्वल्स टू, तर बघा ही इंटिग्रेशन साईन थोडं मोठं काढतो. मग बघा हा न्यूमरेटरमध्ये फक्त डी एक्स आहे, डी एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन इथं काय येणार 3 - 2 साइन स्क्वेअर एक्स हा झाला डिनॉमिनेटरला परत कॉस स्क्वेअर एक्सनी डिवाइड करायचं, ठीक आहे. मग आता काय येणार, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन, आता बघा 1/cos स्क्वेअर एक्स, 1/cos स्क्वेअर एक्स काय राहील, सेक स्क्वेअर एक्स अपॉन इथं काय आहे, आता बघा हा जो डिनॉमिनेटर हा दोघांना पण आहे, आपण काय करू तो सेपरेट करू. मग इथे येणार 3/cos स्क्वेअर एक्स मायनस 2/sin स्क्वेअर एक्स अपॉन इथे येणार आहे कॉस स्क्वेअर एक्स, ठीक आहे. आणि हा डी एक्स ॲज इट इज. मग इथं काय होणार, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन 1/cos स्क्वेअर एक्स काय राहतं, 3 × सेक स्क्वेअर एक्स मायनस हा 2 ॲज इट इज राहणार. आणि साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय होणार, टॅन स्क्वेअर एक्स होणार, ठीक आहे. मग आता पुढच्या पेजवरती बघा, इथं काय येणार, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन इथे येणार 3 × सेक स्क्वेअर एक्स मायनस 2 × टॅन स्क्वेअर एक्स, ठीक आहे. मागची स्टेप मी फक्त इथे ॲज इट इज लिहिली. आता काय करायचं, तर इथं हा जो सेक स्क्वेअर एक्स याला आपण काय करू शकतो, आयडेंटिटीनुसार काय राहतं, आयडेंटिटी काय राहते बघा. मग आयडेंटिटी आपली 1+ इथं लक्ष द्या, आपल्याकडं 3 ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी, तर तिसरी आयडेंटिटी काय 1+ टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू काय राहतं, सेक स्क्वेअर एक्स. मग आपण काय करणार, इथं हा जो डिनॉमिनेटरला सेक स्क्वेअर एक्स आहे त्याच्यामध्ये पुट करणार 1+ टॅन स्क्वेअर एक्स, ठीक आहे. मग इथे येणार आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन 3 × ब्रॅकेटमध्ये येणार 1+ सेक स्क्वेअर एक्स मायनस 2 सेक स्क्वेअर एक्स नाही 1+ टॅन स्क्वेअर एक्स आहे, ठीक आहे. 1+ टॅन स्क्वेअर एक्स मायनस हा 2 टॅन स्क्वेअर एक्स ॲज इट इज. मग इथं काय येणार, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन, आता बघा हा 3 मध्ये मल्टिप्लाय होणार, 3 + 3 टॅन स्क्वेअर एक्स मायनस 2 टॅन स्क्वेअर एक्स. मग इथे येणार आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन, आता बघा हा 3 टॅन स्क्वेअर एक्स मायनस 2 टॅन स्क्वेअर एक्स, इथं काय राहणार आहे 3 + टॅन स्क्वेअर एक्स, ठीक आहे. म्हणजे 3 मधून 2 गेले, फक्त 1 राहिला, ठीक आहे.
मग आता बघा आपण याला सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व करू शकतो. तर आपण जर इथं ऑब्झर्व केलं तर वरती काय आहे सेक स्क्वेअर एक्स आहे, खाली काय आहे टॅन एक्स आहे. ठीक आहे, इथं काय आहे सेक स्क्वेअर एक्स आहे आणि खाली काय आहे टॅन स्क्वेअर एक्स आहे. मग इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपण टॅनच्या जागेवरती टॅन एक्सच्या जागेवरती जर टी पुट केलं तर म्हणजे इथं काय होणार आहे टॅन स्क्वेअर एक्स आहे म्हणजे टी स्क्वेअर होणार आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो सेक स्क्वेअर एक्स म्हणजे डी टीच्या जागेवरती आपण सेक स्क्वेअर एक्स डी एक्स रिप्लेस करू शकतो. मग इथं काय करायचं पुट टी इज इक्वल्स टू टॅन एक्स. ठीक आहे, मग इथे येणार डी टी अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. मग टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बघा, मग डी टी अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, म्हणजेच डी टी इक्वल्स टू काय येणार सेक स्क्वेअर एक्स डी एक्स येणार. मग आता हे काय करायचं याच्यात पुट करायचं. ठीक आहे, म्हणजेच आय इक्वल्स टू काय येणार आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ बघा आता सेक स्क्वेअर एक्स डी एक्स म्हणजे काय डी टी आहे मायनस अपॉन इथं बघा हा 3 प्लस हा काय आहे 3 प्लस आणि इथं काय दिलेलं हा टॅन टॅन एक्स म्हणजे काय टी आहे म्हणजे इथं काय येणार टी स्क्वेअर येणार. मग आपण 3ला असं लिहू शकतो का आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी टी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3चा स्क्वेअर प्लस टीचा स्क्वेअर. मग हा आला आता स्टँडर्ड फॉर्म. मग हा कोणता स्टँडर्ड फॉर्म आला बघा, तर फॉर्म्युला आहे आपल्याकडं इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग या जर असेल त्याचं काय येतं 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. ठीक आहे, एक्स बाय ए प्लस सी. मग याच्यानुसार इथं ए म्हणजे काय स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि एक्स म्हणजे काय इथं टी स्क्वेअर आहे. मग आय इक्वल्स टू काय येणार बघा आय इक्वल्स टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 टॅन इनवर्स ऑफ टी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस सी. बट आपण टी इक्वल्स टू काय पुट केलं तर बघा पुटिंग बॅक टी इक्वल्स टू टॅन एक्स. ठीक आहे, म्हणजेच आय इक्वल्स टू काय येणार फायनल आन्सर 1 अपॉन क्यूब रूट ऑफ 3 टॅन इनवर्स ऑफ बघा आता टॅन इनवर्स ऑफ टीच्या जागेवरती काय येणार टॅन एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ 3 प्लस सी. ठीक आहे, मग हे काय आपलं फायनल आन्सर आलं. हे काय आपलं फायनल आन्सर. बघा इथं आपण काय कोणत्या स्टेप फॉलो केल्या एकदम सिम्पल आहे, काही जास्त अवघड नाही. आपण फक्त इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलं होतं डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स केला होता. ठीक आहे, कारण की हा इंटिग्रल ऑफ द फॉर्म आहे आणि असा फॉर्म असेल तर डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स करावा लागतो. मग आपण इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला केला, डिनॉमिनेटर सेपरेट केल्यामुळे इथं आलं 3 सेक स्क्वेअर एक्स मायनस 2 टॅन स्क्वेअर एक्स आलं. ठीक आहे, आणि नंतर ना इथं 1 आयडेंटिटी यूज केली, आयडेंटिटीचा यूज करून आपल्याला सॉर्ट झालं आणि सेक स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन 3 प्लस टॅन स्क्वेअर एक्स आलं. मग आपण परत इथं सबस्टिट्यूशन मेथड यूज केली, टी इक्वल्स टू टॅन एक्स पुट केलं, मग डी टी इक्वल्स टू काय आलं सेक स्क्वेअर एक्स डी एक्स आलं. मग इथं बघा सेक स्क्वेअर एक्स डी एक्सच्या जागेवरती डी टी आलं, 3 ॲज इट इज राहिला आणि टॅन स्क्वेअर एक्सच्या जागेवरती टी आलं. मग आपण 3ला काय केलं स्क्वेअर रूट ऑफ 3चा स्क्वेअर लिहिला. ठीक आहे, मग हा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला भेटला डी एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. आणि याच्यानुसार याचं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, सोपा प्रॉब्लेम होता, फक्त थोडासा लेंदी होता. ठीक आहे, आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण.